कॉर्पोरेट सोडून स्वतःचं काहीतरी उभं करणं हे डिसिजन आमच्यासाठी. आणि काय मग, तर मी तुमच्यातलाच एक. रात्रभर झोप झाली, पण सकाळी उठलो तर अजूनही डोळे जडच होते. तरी उठलो, तयार झालो आणि ऑफिसला निघालो. ऑफिसला पोचलो आणि आधी डेस्क सेटअपमध्ये थोडंसं चेंज केलं. लॅपटॉप स्टँड आणलेलो, स्क्रीन डोळ्याच्या लेवलला आणली. कॉर्पोरेटमध्ये आधी असताना जागा बदलायला सुद्धा परमिशन नसायची. आज आपलं ऑफिस आहे, आपलं सेटअप, आपलं कम्फर्ट. नाश्त्याला इडली खाल्लो, अजून थोडं विकनेस होतं म्हणून ORS घेतलो. 1 कप चहा घेतलो रिफ्रेश होण्यासाठी. बॅक देन काम सुरू केलं. काही टास्क होते ते शेड्यूल करायचे होते, ते केलो. आणि मग इंटर्नसोबत एक मीटिंग घेतलं. वर्क फ्लो, इंटर्नशिप ट्रेनिंग, आयडियाज. आधी कॉर्पोरेटमध्ये मीटिंग्स म्हटलं की डोक्याला ताण वाटायचं, आणि आता मीटिंग्स म्हटलं की मजा आणि ग्रोथ. मी आणि सर दोघेही बसून कंपनीचं वर्क फ्लो, न्यू आयडियाज, न्यू प्लॅनिंग्स केलं. आधी कसं व्हायचं, आम्ही गो विथ द फ्लो ह्या प्लॅनने असायचो, पण आता आम्ही प्लॅन बनवतोय. आज दादांचा बर्थडे होता. आम्ही केक आणायला गेलो तर तिथे एक सीन झाला. हसू थांबतच नव्हतं. केक घेतलो आणि परत आलो ऑफिसवरती. बर्थडे सेलिब्रेट केलं, केक कापलं, थोडी मजा मस्ती केली. मग परत लागलो कामाला. मग मी काही कोर्सेस बघत होतो. कोर्सेस कंप्लीट केले, कारण ट्रेंडमध्ये राहायचं आहे ना, अपग्रेड व्हायचं आहे. पास्टमध्ये मी फक्त काम करायचो, आज स्किल्स वाढवतोय. इंटर्नसोबत थोडी मजा, थोडी टीचिंग केलं. कधी कधी दिवस साधाच असतो, पण प्रत्येक छोट्या मोमेंटमध्ये एक गोष्ट जाणवते की आत्ता प्रत्येक दिवस आपण बनवतोय आपल्या पद्धतीनं, आपल्या स्वप्नांसाठी. मग हे विचार करत करत ट्रॅफिकमधून फ्लॅटकडे निघालो. मग काय, रोजचं फॅनची कटकट ते ऐकत केलो डेचा एंड.